very happy to take you on this exciting journey of the... Thank you very much. जोरदार टाळ्या. हे जवळजवळ तसंच भारतीय चित्रपटसृष्टीतही झालेले चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो. या गावाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्या खात्याचे विविध उपक्रम व्हावेत हे नेहमीच मला वाटतं. मला आठवतं की मी 1999 मध्ये फक्त 180 दिवसासाठी मंत्री झालो आणि तेव्हाही झाडीपट्टी महोत्सव व ताडोबा इथे MTDCचं पर्यटन संकुल बांधून पूर्ण केलं की ज्या पर्यटन संकुलाची मागणी आजही प्रचंड आहे. जेव्हा मी वनमंत्री झालो तेव्हा वनकदमी उभी केली. ताडोब्याच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटकांना आकर्षण वाढावं या दृष्टीने ताडोब्यामध्ये आपण सोयी केल्या. या जिल्ह्यात अनेक उद्यानं तयार केलीत. या पूर्व विदर्भामध्ये कुठेही कमतरता नाही. खरं तर आपल्याला संधी मिळत नाही आणि या संधीच्या अभावी अनेक लोक ज्यांच्यामध्ये प्रचंड अभिनयाची क्षमता आहे, सुंदर गाणं आहे, जिभेवर सरस्वती आहे, सुपरहिट चित्रपट सुपरहिट नाटक देण्याची क्षमता आहे, पण संधीच्या अभावी कधीच आपल्याला हे प्राप्त होत नाही. पण आता मात्र त्या दृष्टीने आजच्या या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मी घोषित करतोय की आजची जी टीम आहे, राहुल, तू आहे, विशाल आहे, बिरजू आहे, सुभाष आहे, प्रकाश दारणे आहे, तुम्ही एक समिती स्थापन करा. मी सुभाष घई यांच्याशी बोललोय. ते 3 दिवस आपल्याकडे येऊन या विविध विषयाचं ट्रेनिंग देण्याचं काम करतील आणि यामध्ये ज्यांनी उत्तम असा अभिनय किंवा उत्तम कला प्रस्तुत केली त्यांना आपल्या फिल्म सिटीच्या माध्यमातून सुभाष घईच्या अकादमीमध्ये आपण ट्रेनिंगला पाठवू आणि मग तोही दिवस दूर नाही, आपण मिशन शौर्यच्या माध्यमातून आपल्या आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना जे 18 वर्षाचे आहे त्यांना एव्हरेस्टवर झेंडा गावला, तोही दिवस दूर नाही की आपल्या जिल्ह्यातला एखादा तरुण किंवा तरुणी सुपरहिट चित्रपट देऊन आपल्या सांस्कृतिक विभागाचं नाव रोशन करेल. जे कोणी विचार करत नाही असे आपण निर्णय सध्या करतोय. कोल्हापूर चित्रनगरी अत्याधुनिक करतोय. मुंबईची चित्रनगरी 521 एकरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे युनिव्हर्सल स्टुडिओ करणारे फॉक्स, डिझनीलँड या सर्वांशी आपली चर्चा होते आहे आणि मला विश्वास आहे की मुंबईमध्ये असणारी आमची फिल्म इंडस्ट्री ही जगामधली सर्वात उत्तम फिल्म इंडस्ट्री होऊ शकते एवढी क्षमता आमच्याकडे आहे. कारण त्याच फिल्म इंडस्ट्रीच्या बाजूला 104 स्क्वेअर किलोमीटरचं संजय गांधी नॅशनल पार्क आहे. एक मोठा निर्णय आपण करतोय. कदाचित डॉक्टर साहेब आपल्याला माहित नसेल की महाराष्ट्रामध्ये क्षमता कमी नाही आहे. 1971 पासून सातत्याने 9 रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी, डायमंड जुबली करणारे चित्रपट हे मराठी दादा कोंडकेंनी दिले. या चित्रपट सृष्टीची सुरुवातच 3 मे 1913ला राजा हरिश्चंद्र हा मराठी माणूस होता, दादासाहेब फाळके. मराठी माणसामध्ये शक्ती कुठं कमी आहे आणि आपल्याला तर मराठी असण्याचा अभिमान आहे. एकदा जय भवानी जय शिवाजी म्हटलं की जय शिवाजीच्या मागे मराठीचा एक वीर आणि शूरतेचा इतिहास आहे. आणि यासाठी हे वर्ष राज्याभिषेकांचं 350 वर्ष आहे. तुमच्यावरही सर्वांवर मोठी जबाबदारी येणार, कारण मी तर महाराष्ट्रात साजरी करणार आहे.
राज्याभिषेकासाठी 100 कार्यक्रम आपण ठरवले. दर प्रत्येक जिल्ह्यात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाचे उत्सव करतोय. 4 दिवसाचा लोकसंख्या पाहून 3 दिवसाचा आणि जास्त असेल तर 7 दिवसाचा जाणता राजा हा आपण प्रत्येक ठिकाणी करणार आहोत. चित्रपट असेल, वन असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पोटाला मार लागलाय, थोडासा आता ते आरोग्य चांगलं नाही. आपण बसून एक कोण बनेगा करोडपतीच्या धर्तीवर काही कार्यक्रमाचं आयोजन आपण करतोय, ज्याच्यामध्ये रतन टाटाने स्पॉन्सरशिप द्यावी याचा आपला आग्रह आहे. म्हणजे सरकारचा 1ही रुपया लागू नये, पण महाराष्ट्र सरकार मात्र या निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून एकीकडे सामान्य ज्ञान वाढवत आहे आणि दुसरीकडे जे राज्यगीत मी आपल्या राज्याचं निश्चित केलं त्या राज्यगीताचे शेवटचे शब्द आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तर आपल्या या देशामध्ये मराठी मन आणि मराठी माणूस हा अतिशय पुढे जावा या भावनेने आपण कार्य करतोय. आजचं फिल्म फेस्टिवल हे थोडंसं लवकर घ्यावं लागलं, पण पुढच्या फिल्म फेस्टिवलसाठी मोठी तयारी करू. याही तयारीमध्ये आपल्या चंद्रपूरकरच्या सर्व चित्रपटावर प्रेम करणाऱ्यांना अतिशय उत्तम जागतिक स्तरावरचे चित्रपट बघता येईल. आता खरं तर 21व्या शतकामध्ये भाषेच्याही अडसर दूर झालाय. मी जेव्हा चीनमधल्या दंगल, बाहुबली किंवा जपानमधल्या बाहुबली चित्रपटाचा व्यवसाय बघितला तर 200 कोटी रुपयाचा व्यवसाय तिथं झाला. आणि याचं एक मात्र कारण आहे की आता सब टायटल देता येतात आणि सब टायटल दिल्याने आता भाषा जी आहे, हा जो स्पीड ब्रेकर होता हा अडसर आता दूर झाला. आणि यासाठी महाराष्ट्राचं सरकारचं मी स्वतः OTT प्लॅटफॉर्म करतोय की आता OTT प्लॅटफॉर्म तर आहे, महाराष्ट्राचा स्वतःचा हक्काचा OTT प्लॅटफॉर्म की आमच्या चित्रपट प्रदर्शित करणाऱ्यांना मी 8 तारखेला मराठी चित्रपट याचं अनुदान 2.5 वर्ष दिलं नव्हतं. मी या 8 तारखेला 41 चित्रपटांचे 12 कोटी रुपये वाटप तर केलेच, पण चित्रपटाच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची ही घोषणा केली. आणि खरं तर महिलांनी विशेष टाळ्या वाजवल्या पाहिजे. महिला डायरेक्टर असतील तर 5 लाख रुपये जास्त द्यावे, कारण घरी माझी पत्नी म्हणते महिलांना पुढे करा, म्हणतं 5 लाख रुपये 40 लाख अनुदान आहे, त्यांना 45 द्यायचे. आणि विशेष म्हणून जे महापुरुष आहे, जे महामानव आहे किंवा एक थीम बेस्ड चित्रपट याला आता आपण 1 कोटीवरून 5 कोटीपर्यंत अनुदान देण्याचा आपण निर्णय केला. अनेक कार्यक्रम हे आपण ठरवले.